विरुद्ध लढणारा आवाज कायमचा शांत. आत्माराम पाटील यांच्या हत्येनंतर विरार हादरलं. गावकऱ्यांच्या डोळ्यात संताप, वेदना आणि भीती. विरारच्या मातीतला एक सामान्य माणूस, पण अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं असामान्य धैर्य असलेला आवाज आज कायमचा शांत झाला आहे. गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या खदान प्रकरणामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते. सतत उडणारी धूळ, कांठळ्या बसणारा आवाज, घराघरांत वाढणारे श्वसनाचे आजार, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, या सगळ्या विरोधात आत्माराम पाटील यांनी आवाज उठवला होता. ते केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण गावासाठी लढत होते. प्रशासनाच्या दारात वारंवार ठोठावत होते, तक्रारी करत होते, पुरावे देत होते, गावकऱ्यांना एकत्र आणत होते. पण प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त आश्वासने मिळाली, कारवाई मात्र झालीच नाही, असा आरोप आता संतप्त नागरिक करत आहेत. आत्माराम पाटील यांच्या कुटुंबियांचा आरोप अधिकच धक्कादायक आहे. खदानाविरोधातील त्यांचा लढा काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होता. त्यांना गप्प करण्यासाठीच ही हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. या आरोपामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांच्या मनात आता एकच अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहिला आहे. जर आवाज उठवणाऱ्यालाच मारले जात असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तो कुणाकडे? आज विरारमध्ये केवळ एका व्यक्तीची हत्या झालेली नाही, तर अन्यायाविरोधात उभा राहणाऱ्या एका जिद्दी आवाजाचा अंत झाला आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या व्यक्तीला जीव गमवावा लागतो, ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत वेदनादायी असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी होत असताना कारवाई का झाली नाही? संबंधित खदानांवर आळा का बसला नाही? आणि आता या रक्तरंजित घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार आहे का? गावकऱ्यांच्या डोळ्यांत आज अश्रू आहेत, पण त्या अश्रूंमागे प्रचंड संतापही दडलेला आहे. आत्माराम पाटील यांना न्याय मिळालाच पाहिजे, हीच मागणी आता विरारच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून ऐकू येत आहे. संपूर्ण परिसर सध्या एकाच प्रश्नाने हादरला आहे. धुळीविरुद्ध लढणारा हा आवाज शांत झाला, पण आता न्यायासाठी आवाज कोण उठवणार? आमचा काल कार्यक्रम होता, सत्यनारायणी पूजा होती. पूजा चालू असताना फोन आला की गाववाल्यांनी इकडे का पप्पाला मारून टाकले. आणि त्याच्या आम्ही अर्धा तास पाऊण तास अगोदर मी शिरगावला जाऊन आलो, आमच्या गावातच बाजूला तिकडनं. तेव्हा मी त्यांना बघितलेलं आहे पप्पा, ते लोक तिकडे उभी होती. आणि जाताना परत मला पप्पा पण भेटला. ते बोलले की मी तिकडे चाललेला आहे साहेबांसोबत तिकडे चाललेला आहे, मी त्यांचं काय काम आहे ना ते करतो आणि लगेच येतो पूजेला. तर मी बोला ठीक आहे, जेव्हाचे टाइम झाले ना तर लवकर या. ते बोला मी येतो 15-20 मिनिटं लगेच येतो. बरं, मला तसे बोलून गेले. नंतर मला थोड्या माहित पडलं की गावकऱ्यांना सर्वांना माहित पडलं का असं झाले. त्यानंतर मी बघायला गेलो तिकडे मम्मीला घेऊन, तर ते लोक पोलीसवाले तिकडे होते, कमसून 4-5 पोलीसवाले होते. मी त्यांना बोललो की इकडे भांडण झाले करून पप्पाचं, आमचे भांडण झाले, बरं कुठे इकडे एवढ्या पाच जागा झाले? ते बोलले नाही, इकडे आम्हाला एवढं नाही माहिती, बरं हॉस्पिटलला कोणाला तरी नेले. लमसम त्या 15 ते 20 वर्ष घालवली. खूप प्रयत्न केला, यांच्याकडे पैसा आहे, सर्व आहे. यांच्या खडी मशीन ज्या आमच्या गावात आहेत ना, 2-2 खडी मशीन, पूर्ण गाववाल्यांना मिळूनच आम्ही ती खडी मशीन बंद केलेली पप्पाच्या थ्रूने. कारण की ते गाववाल्यांना पूर्ण त्रास होत होता आणि त्यांतून राग ठेवला आमच्या फक्त पप्पांवर, कारण की पप्पा त्यांच्याकडे ऍक्शन घ्यायचे. मशीन वगैरे खदान वगैरे 3 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत प्लास्टिंग बिस्टिंग करायचे तिकडे, आणि सकाळपासून गाड्या चालू ठेवायची. मग पप्पा कधी कधी जायचे, व्हिडिओ काढायचे आणि तलाठी साहेबांना सांगायचे. पण 10च्या नंतर काम बंद व्हायचं म्हणून ते काम बंदच दिसायचं. पण प्लास्टिकचे जे बॉम्ब्स आहेत ते तिकडेच असायचे. हर रोज फुटायचे, ते हर रोज फुटायचे आणि हर रोज आवाज यायचा, हर रोज दगड्या वेगळे उडायचे. फोन आलेली, आणि मला काल 1 दिवस अगोदर पण फोन आलेला मयूर पाटील करून, महेश पाटील त्यांचा, की पप्पाला समजव तुझ्या, नाही तर पप्पाला उद्याच्या उद्या उडवतो, नंतर तुला बघतो, नंतर तुझा नंबर येईल, मग नंतर मला काय सांगू नको. पोलिसांना मी सांगितलं असं असं बोलणं. आता याच्या पुढे पोलीस काय करतात काय माहित नाही. पण जेव्हा आम्ही तिकडे गेलेलो, पप्पाची डेड बॉडी तिकडे पडलेली होती, तरी पण आम्हाला बोलले नाही का इकडे काय झालं ना काय नाही. ते बोलले हॉस्पिटलला गेला, त्यांना तिकडे जाऊन बघा. कोणत्या हॉस्पिटलला गेला मला माहित नाही.
आणि काय मागणी आहे नेमकी? मला मागणी एवढीच आहे की जेवढे जण होते तेवढे जण भेटायलाच पाहिजे. मेन आरोपी म्हणजे मयूर महेश पाटील, दगड मारणारा तोच आहे मेन. तो भालचंद्र बोलतो आणि महेश प्रताप एक आहे, प्रताप पाटील, महेश पाटील, किरण, धीरज, शुभम, धवल आणि त्याच्यात एक धीरज करून आहे, तो पण मेन आहे. कारण की ते पूर्ण रक्तमंबाळ झालेला. तो फक्त एवढाच बोला मला रस्त्यावर पण का दादा बोलते मी नाही मारलं, त्या लोकांनीच जास्त मारले. मी विचारलं तर मी तुला काय बोललाच नाही, मग तू मला असं कशाला बोलतो? कारण की तुम्हाला माहितच नव्हतं का मारामारी झाली तुमची. जर तुझं काय चुकीच नाही तर तू मला सांगतो कशाला मी नाही मारलं काय मारलं, कारण की मला माहितच नव्हतं असं तो बोलाला आणि तिकडून लगेच पळून गेला. मी त्याला काय बोलेल तेव्हा विषय होते का ते त्यांना घेऊन गेले तिकडे आणि एकाच गाडीत घेऊन गेले, त्यांच्या 4 व्हीलर मध्ये घेऊन गेले आणि ड्रायव्हर लोकांना पळवलं. आणि एवढे एक जणांना एवढं मारहाण होऊ शकते तर दुसऱ्याला किरकोळ जखमी होऊच नाही शकत. खूप आरटीआय टाकले, दिल्लीपर्यंत हायकोर्टापर्यंत पण टाकलेले आहेत. आणि बंगला जो गुरुशरण जागेत आहे बंगला, तो पण आता काहीतरी निकाल लागणार होता, त्याच्यामुळे त्यांनी ऍक्शन घेतली. जर त्याला मारून नाही टाकलं तर पूर्ण आमचा बंगला तुटेल. आणि सर्वात जास्त मेन महेश पाटील बोला याला आताच्या आता मारा, आता भेटलाय तर नंतर आपल्याला जगून देणार नाही, त्याला मारायलाच लागेल, नाही तर मारला नाही तो आपल्याला मारेल असे बोलले. काही दगड आपटलं माझ्या नवऱ्याच्या अंगावर, तोंडावर मोठं दगड आपटलं. चौका 5 जण तिथं पकडून ठेवाला आणि 10-15 जण दगड आपटाला. डोकं माझ्या नवऱ्याचं साप ते चमकून घेतलं. मला काय वाटत असेल, माझा नवरा मला पण दाखवला नाही. पोलिसाई तुझा नवरा पडलाय असा इथेशी पोलीस सांगायला लागले, जा तुम्ही तिकडे त्याच्यात हॉस्पिटलमध्ये कुठे नेलाय बघा, जा हॉस्पिटलमध्ये. आम्ही चौकशी केली, आम्हाला माहित नाही. नंतर अँब्युलन्स मध्ये आलाय माझ्या नवऱ्याला घेऊन, तेव्हा आम्ही बघितलं. पण ती वेदना खरोखर खूप घातक होती. खूप खूप लग्न असं वाटलं कसं काय या लोकांनी, कोणत्या गुंडा लोक आहेत ही अशी दगड आपटून त्यांचं डोकं फोडीत लावलंय. कसं फोडलं डोकं, कशी अशी हिंमत कशी होती या लोकांची दिसला नाही. डोक्यात दगड आपटलं जोरात तर चेहरा कसा काय दिसणार, कसा दिसणार. मला बघायला नाही माझा नवरा मेला, माझा नवरा मला बघायला नाही मिळला तर कसं काय असेल ते, कसं काय आम्ही काही ओळखणार नवऱ्याला. अशी परिस्थिती झाली. मशनी चालू होत्या, तिकडे धूळ येत होती, आमच्या जेवणात आमच्या घरात धूळ जात होती, बिमाऱ्या वाढत होती आम्हाला. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं का हे बंद करा, तुम्ही कुठेतरी लांब नेऊन डोंगराच्या कडेला लावा, कुठे आम्हाला त्रास नाही होय असं वागा तुम्ही. तर ते ऐकतच नाही, त्यांच्यावर पैसा आहे, तुम्ही काही करू शकत नाही. आम्हाला पैसा मिळतो, आमची रोजची 2-3 लाख रुपये दिवसाला कमाई, तुमच्या सांगीवरून आम्ही 2-3 लाख रुपये कमाई घालू का, असं म्हणून ते लोक बंद करत नव्हती. आणि ती नेहमी कोणला मारायची. माझ्या नवऱ्याला 2-3 केशी पाठवले ते, हे मारायचं रस्त्याला तर रस्त्याला मारायचं. पहिला पण मारण केली होती. पैसा आहे ती लोक लगेच सुटतात, कारवाई करायला देतच नाही. कचर मशीन पासून 20-25 वर्ष झालं आम्हाला त्रास म्हणजे एवढा त्रास नाही. जेवणात माती, पाण्यात माती, घरात माती, खिडक्या बंद 12ही महिना, झाड आंबे नाही होत, काय फल होत नाही. आमचं 50,000 उत्पन्न होत होतं ते पण होत नाही. आम्हाला याच्यापासून त्रास म्हणजे काय, किती त्रास. आम्हाला काय बोलायला गेलं काय धमकी देतो, असं करतो तसं करतो, केस करीन हे करीन, आमच्यावर कारवाई करतो. आम्ही काय जगणार काय, आमच्याकडे पैसा आहे नाही मिळत ना. मग आम्हाला काय सांगतो माहितीये का, की तुमच्यावर कारवाई करू, आमच्या जाग्यात आली ना तर तुमच्या आम्ही कारवाई करू. जमिनी भरपूर लोकांच्या खाली आहेत. आदिवासी लोकांच्या पण जमिनी, गुरुचरण जागे त्यांची अनधिकृत बांधकाम आहेत, अनधिकृत घरं आहेत ह्यांची. आणि आमची पण जमीन ह्या लोकांनी हडप केलेली आहे. मिस्टरांची जमीन होती, माझे सासरे लवकर ऑफ झालेले, त्या टायमाला ह्या लोकांनी कोणत्या चुकीच्या प्रकारे आमची जमीन हडप केलेली आहे. आणि माझ्या मिस्टरांना जबरदस्ती सह्या घेतलेल्या आहेत, माझ्या मुलांना रूम मध्ये बंद करून, आम्हाला रूम मध्ये बंद करून. ती दादागिरी किती आहे, लोकांना मारायच्या धमक्या देतात ही लोक. तुम्हाला मर्डर करू. आमचं घर एकटं पडतं गावात, एक साईडला आम्ही कोपऱ्यात राहतो, आमच्या जीवाला पण त्या माणसाचा धोका आहे.